लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था प्रकल्पाचं मुंबईत घाटकोपर इथे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन झालं। केंद्रीय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्याने जगातील 27 भाषांमध्ये पोहोचून महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे। चिरागनगर इथलं त्यांचं हे भव्य स्मारक केवळ वास्तू नसून शोषित, पीडित आणि वंचितांच्या उत्थानाचं मुख्य केंद्र ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला। अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या मागणीसाठी 2016 मध्ये आम्ही निर्णय घेतला। खाजगी विकासकांचा स्वार्थ बाजूला ठेवून झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने स्वतः निधी उभारून हे स्मारक बांधावं असा निर्णय 2019 मध्ये घेतला असं त्यांनी सांगितलं। अण्णाभाऊंचं स्मारक उभारताना कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली। त्यामुळे पात्र असो वा अपात्र या भागातील प्रत्येकाचं आधी पुनर्वसन केलं गेलं आहे। तसंच स्थानिक आमदारांच्या सूचनेनुसार स्मारकाचा आराखडा बदलून जिथे घर तिथे स्मारक अशी रचना केल्याचंही त्यांनी सांगितलं। लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण केंद्र हे अण्णाभाऊंच्या विचारांची प्राणप्रतिष्ठा असून आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे समतेचा संदेश जगभर पोहोचवणारं जागतिक ज्ञानपीठ ठरेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला। महायुती सरकार दिलेला प्रत्येक शब्द पाळणारं असून या प्रकल्पासाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली। या प्रकल्पात अण्णाभाऊंचा 20 मीटर उंच कांस्य पुतळा आणि फकीरावर आधारित जगातील सर्वात मोठं पुस्तक शिल्प उभारलं जाणार असल्याचं त्यांनी नमूद केलं। अण्णाभाऊंच्या मूळ गावी वाटेगाव इथे 50 कोटीतून भव्य स्मारक उभारणार असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे संशोधन आणि प्रशिक्षण संस्था ही अण्णाभाऊंच्या विचारांचा वारसा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवणारी खरी आदरांजली ठरेल असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं। अण्णाभाऊंनी आपल्या लेखणीतून समाजाला जागृत करण्याचं आणि वंचितांना न्याय देण्याचं महान काम केलं आहे असं त्यांनी नमूद केलं। आर्थिक समावेशन आणि मुलींच्या सक्षम